खूप लोक मेहनत करतात, पण तरीही आर्थिक तंगी सतत जाणवते. वास्तुशास्त्रानुसार काही उपाय केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि आर्थिक तंगी हळूहळू दूर होते. पैशाची तंगी दूर करणारे 5 उपाय आज आपण पाहणार आहोत. पहिला आहे घर स्वच्छ ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार घरात कचरा, धूळ किंवा अस्वच्छता असेल तर लक्ष्मी टिकत नाही असे मानले जाते. विशेषतः मुख्य दरवाजा आणि देवघर स्वच्छ ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा. दुसरं आहे शुक्रवारी लक्ष्मीपूजन करणे. दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा लावून देवीची पूजा करावी. यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात पैशाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. गुरुवारी माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल नक्की अर्पण करा. तिसरं आहे तुळशीची पूजा. तुळशीची पूजा रोज केल्याने घरात शांती लाभते. घरात तुळशीचे रोप असल्यास दररोज पाणी घालून दिवा लावावा. तुळशीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धनलाभाचे योग निर्माण होतात. चौथा आहे पर्समध्ये हळद आणि तांदूळ ठेवणे. एक छोटा हळदीचा तुकडा आणि थोडे तांदूळ लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवावे. हा उपाय धन आकर्षित करण्यासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. पाचवा आहे दररोज लक्ष्मी मंत्र म्हणणे. दररोज सकाळी किंवा रात्री हा मंत्र म्हणावा. ओम महालक्ष्मी नमः. हा मंत्र म्हणल्याने पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, तसेच लक्ष्मीची कृपा लाभते. त्यामुळे दर गुरुवारी किंवा रोज हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हटल्यास धनलाभाचे योग वाढतात असे मानले जाते. महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हा मंत्र. तसेच महालक्ष्मीच्या आवडीचे गुलाबाचे फूल, गुलाबजल हे महालक्ष्मीला गुरुवारी अर्पण नक्की करा. वास्तुशास्त्रानुसार घरातील अस्वच्छता आणि कचरा हे नकारात्मक ऊर्जा वाढवतात, विशेषतः मुख्य दरवाजा आणि देवघर. त्यामुळे मुख्य दरवाजा आणि देवघर नेहमी स्वच्छ असावे. मुख्य दरवाजासमोर कचरा, चपलांचे ढीग ठेवू नये. देवघर नेहमी स्वच्छ ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. त्यामुळे देवघर नेहमी स्वच्छ असावे. देवघरात ज्या नको असलेल्या गोष्टी कधीच ठेवू नयेत. देवघर सुटसुटीत असावे. पर्समध्ये शुभ वस्तू ठेवायच्या आहेत. पर्समध्ये हळदीचा तुकडा किंवा लाल कपड्यात बांधलेले तांदूळ ठेवणे शुभ मानले जाते. तसेच वेलची ठेवली तरी खूप छान मानले जाते. यामुळे पैशाची बचत होते आणि अनावश्यक खर्च कमी होतो असे मानले जाते. पैशाची बचत करायची असेल तर हे एकदा नक्की ट्राय करून बघा. वेलची, हळकुंड, तांदूळ या वस्तू पर्समध्ये ठेवा.